नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट प्रतिभा सुभाष देवी. मी पुण्याहून बोलते आणि माझा आजचा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर म्हणजे सच्चा देशभक्त, प्रखर क्रांतिकारक, तर्कशुद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, गतकालीन घटनांचं संकलन करून इतिहासावरती ग्रंथ लिहिणारे ग्रंथकार, मराठी भाषेला नवीन शब्द देणारे भाषाशास्त्रज्ञ, ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यकार अशा अनेक गुणांनी समृद्ध असलेले सावरकर म्हणजे भारताचा कोहिनूर हिराच म्हणायला लागेल. नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या तत्वांपैकी एक तत्व आहे, जे नियोजित ध्येयपूर्ती घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियोजन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. विचारवंतांनी याच्यावरती अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी मेरी पार्कर फॉलेट या त्यांच्या याच्यामध्ये शोधनिबंधात एका लीडर अँड एक्सपोर्ट या शोधनिबंधात त्या म्हणतात की जी व्यक्ती आपल्या समूहाला बरोबर घेऊन जाते पुढे, नंतर त्यांच्यामध्ये जी काही प्रतिभाशक्ती आहे किंवा त्यांची कार्य करायची हे आहे उमेद आहे त्याला प्रोत्साहित करते, नंतर त्यांच्याबरोबर कुठलाही अन्याय करत नाही, त्यांच्यात जातीभेद करत नाही, अशा समूहाला पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे खरी नेता असते. आणि त्यांच्यामध्ये नेतेगिरीचं प्रभुत्व फक्त स्थापन करणं हे काही त्याचं वैशिष्ट्य नाही आहे. आता वैश्विक नेता म्हणजे काय, तर तो त्या समाजाच्या समस्या सोडवणारा कुशल संघटक आहे. नंतर सहकार्य करणारा आहे, सगळ्यांना समुदायाची प्रगती बघणारा आहे, समानतेने वागवणारा आहे आणि आपले विचार प्रभावी मांडणारा आणि समाजाचं हित साधणारा. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे विश्वाच्या कल्याणासाठी ईश्वराकडे प्रसादान मागितले, त्याचप्रमाणे सावरकरांचा हिंदुत्वाचा सिद्धांत हा वैश्विक होता आणि मानवतावादी होता. हिंदुत्व हा ग्रंथ खरोखर आधुनिक काळातली गीताच म्हणायला लागेल असे म्हटले तरी वावगे होणार नाही. इतका अद्भुत, सर्वसमावेशक, वैश्विक, व्यापक विचार आधुनिक काळात सावरकरांसारखा कुणीही केला नसेल. 1901 साली सावरकर मॅट्रिक झाले आणि मग ते नाशिकहून पुण्याला आले. त्यावेळेला पुणे हे महाराष्ट्राचं हृदय होतं. नंतर अनेक कुशल विभूती तयार करणारं परंपरा असलेलं महाविद्यालय म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय, त्याच्यात त्यांनी प्रवेश घेतला. त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब क्रांतिकारी तत्वांचं बीजारोपण करण्यास सुरुवात केली सहकाऱ्यांच्यामध्ये. नंतर लेखक या नात्याने तर त्यांचा गौरव वाढतच चालला होता. त्यावेळेला सुद्धा त्यांनी तानाजी नंतर बाजीप्रभू या वीरांवर अनेक पोवाडे रचले आणि त्या पोवाड्यातनं त्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांच्यामध्ये शूरपणाचं बीज रोवलं गेलं. त्यांनी दाखवून दिलं की शूरत्व कसं असतं आणि आपल्या भारतासाठी म्हणजे स्वातंत्र्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. त्यानंतर सुद्धा क्रांतिकारी योजनांमध्ये ते लंडनला गेले, नंतर शिकून आले, बॅरिस्टर झाले. त्यांनी पदवी सुद्धा नाकारली बॅरिस्टर पदाची. त्यावेळेला त्या याच्यामध्ये त्यांना अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली 50 वर्षाची. 4 जुलै 1911 साली त्यांना घेऊन ती बोट अंदमानच्या किनाऱ्यावर आली. त्यावेळेला बाकीचे कैदी थरथर कापत होते, पण सावरकर त्यांच्या मनात वेगळाच विचार चालू होता. ते म्हणाले, अंदमान निकोबार ही द्वीपपुंज जी आहेत पूर्वेकडची, ती सागरी नाके बनू शकतील पुढे जर त्यांचा विकास केला, त्यांना बळकट केलं तर. ही जी ध्येयवादी कल्पना आहे किंवा प्रेषिताची दूरदृष्टी आहे ती सावरकरांच्यामध्ये होती आणि ती भविष्यवाणी खरी ठरली की आज ही दोन्ही द्वीपपुंज भारताच्या पूर्व समुद्रीची नाके बनलेली आहेत. ही नेत्याची एक भविष्यवाणी. सावरकरांच्या व्यक्तिमत्वात जात्यात नेतृत्व होते. त्यांचं मोहक व्यक्तिमत्व
अफाट वाचन, तिखट मतं आणि स्फूर्तिदायक विचार. त्यामुळे सहकारी भारून जायचे त्यांचं ऐकता ऐकता. त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्यच असं होतं की त्यांना लोक सहकारी मानत असत. त्यांच्या दृष्टीने सर्व हिंदू समान होते असे ते सहकाऱ्यांच्याबद्दल वागत होते. त्यांचा स्वभाव भिडस्त होता आणि ते मनामध्ये नेहमी पंचसभा भरवायचे आपल्या मनाची एकांतात बसून. आणि हिंदुत्वाचं विमोचन हा एकच त्याचा गाभा होता. वैश्विक नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावरकर. रूढी परंपरांनी जखडलेला समाज, बालविधवांचं दुःख, नंतर जराजर नवरदेवांच्या पाशवी वासनेचा प्रखर कोरडे त्यांनी आपल्या कवितेतून ओढलेच होते. समाज सुधारणा, क्रांतिकारक योजना, हिंदुत्वाचं रक्षण असे अनेक जी मूल्य आहेत ती एका नेत्यामध्ये असावीत ती सावरकरांच्या व्यक्तिमत्वात निश्चितच होती. त्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम केले, अनेक बदल केले की ज्या रूढी घातक होत्या समाजासाठी. म्हणजे बालविधवांचं दुःख, नंतर अस्पृश्यांना मंदिरातला प्रवेश बंद, तर त्याच्यासाठी त्यांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली. नंतर बालविधवांचे काही विवाह लावून दिले आणि अनेक अशा ज्या बेड्या होत्या त्या त्यांनी तोडायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपलं सर्वस्व त्यांनी वाहिलं. स्वतःचा असा संसार केला नाही, पण देशासाठी त्यांनी हा सगळा प्रयत्न केला, त्याग केला. अशा नेत्याला माझे दंडवत आणि त्यांच्या स्मृतीला दंडवत करून मी माझं थांबवते भाषण. धन्यवाद.